अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया। मी संपदा, तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला, आज काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। म्हटलं बाप्पांचं आगमन आमच्याकडे कसं झालं, डेकोरेशन आम्ही कसं केलं, कधी केलं, सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर यांचं चाललेलं की मी पाईपचं स्टँड तयारी करणार आहे आणि त्यावर आपण छान असं डेकोरेशन सुद्धा करूया। सो त्यांनी कधी पाईप कट केले मला काही कळलंच नव्हतं। त्यांनी पाईप कट करायच्या आधी मला सांगितलंच नाही, ते बोलले तुला नंतर जॉईन करताना मी सांगतो। सो मी आता व्हिडिओ काढायला घेतलाय आणि हे आम्ही डेकोरेशनला लागलो होतो हरतालिकेच्या संध्याकाळी, गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बिग बॉस बघता बघता आम्ही छान असं स्टँड केलं। त्यानंतर डेकोरेशन सुद्धा करायचं आमचं विचार चालू होता तेव्हाच, कारण उद्या यांना पुन्हा शिफ्टला जायचं होतं, फर्स्ट शिफ्टला, कारण ते हाफ डे घेऊन येणार होते लवकर। म्हटलं चला लवकर करून घेऊया आणि सकाळी यांना लवकर जायचं सुद्धा आहे। सो डबा सुद्धा त्यांना द्यायचा होता, पण नंतर त्यांनी सांगितलं की मला डबा नको, मी हाफ डे घेणार आहे, तू डबा कशाला देते। सो म्हटलं बरं झालं, आम्ही मग रात्री 12-12:30 पर्यंत आम्ही छान असं डेकोरेशन सुद्धा थोडंफार करून घेतलं। जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं आम्ही करून घ्यायचा प्रयत्न करत होतो। आमचं डेकोरेशन करताना ना खूप असं भांडणं होत होते की त्यांचं चाललेलं मी माझ्या आयडियाने करतो, माझं चाललेलं मी माझ्या आयडियाने करते, माझं चाललेलं मी फुलांनी करणार, आणि ते बोलत होते काय सारखे फुलं आपण छान वेगळं काहीतरी करूया। कारण आम्ही पहिल्यांदा गणपती बसवणार होतो, म्हटलं काहीतरी वेगळं करूया, आपल्याला पण छान वाटलं पाहिजे। आणि ना कसं असतं ना, गणपती बाप्पा येणार ना तर उत्साह निर्माण होतो आणि खूप छान वाटतं, माझं काहीतरी वेगळंच चालू असतं। मग मी साडी घेतली, म्हटलं मी तरी काम करू का, हे नाही म्हणे थांब जरा मी एवढं करतो नंतर तू कर। पण माझं काहीतरी ना वेगळंच चालू होतं, म्हटलं जाऊ द्या तुम्ही काहीच नका सांगू, मी इकडून तिकडून फक्त असं करून बघत होते। आणि अर्षद बघ हे कर ते कर असंच माझं चालू होतं, किंवा ते जे काम करताय ना तिकडे जायचं आणि त्यांनी जे बांधलं त्यांना बोलायचं असं नाही असं करा, असं नाही तसं करा, मी जाऊन सोडायचे त्यांना पुन्हा बांधायला लावायचे, असंच चालू होतं। माझ्या नवऱ्याला मी खूप दमवलं डेकोरेशन करताना, पण खूप छान समजून घेतो माझा नवरा, त्यामुळे काही वाटत नाही। सो त्यांनी छान असं त्यांनीच डेकोरेशन केलं आणि सगळी त्यांचीच आयडिया होती, आणि त्यांनी असं छान असं पार इतकं छोटं छोटं लक्ष देऊन डेकोरेशन करत होते, हे चुकते का ते चुकते का सगळं करेक्ट करून त्यांनी छान असं डेकोरेशन केलं। त्यांना जेवढं जमलं त्यांनी तेवढं केलं, मी पण थोडीशी हेल्प केली थोडीफार। त्यानंतर आहे ना म्हटलं चला आता उद्याच करूया। सकाळी सकाळी ना मम्मी छान अशी रांगोळी काढायला घेतली, हे हाफडे घेऊन आले होते तेव्हाच मी सगळी तयारी करायला स्टार्ट केली, कारण मी नैवेद्य वगैरे बनवून ठेवला होता। नंतर म्हटलं चला आपण पहिले रांगोळी वगैरे काढून घेऊया। तर मी अशी रांगोळी काढत होती, यांनी लिहिलं होतं ते, आणि मला त्यात ना रांगोळीच भरता येत नव्हती, कारण एवढं छोटं छोटं लिहून भरलं होतं त्यामध्ये। मग मी काय केलं, नुसतं त्यावर टाकायचे आणि पुन्हा पुसायची रांगोळी, पुन्हा काढायचे पुन्हा पुसायचे, असंच चालू होतं माझं। मी खूप रांगोळी वेस्ट केली। त्यानंतर बाहेर सुद्धा छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली, हळदी गोमूत्राचं लेपन सुद्धा उंबरठ्यावर केलं, स्वस्तिक सुद्धा काढून घेतलं, ते ना खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी। त्यानंतर फायनल डेकोरेशन असंच झालं होतं, लाइटिंग फुलं छान असं वाटत होतं, घर असं प्रसन्न प्रसन्न वाटत होतं। आणि ना मी आज छान अशी साडी सुद्धा वेअर केली होती, कारण मी कधी साडी घालत नाही, आणि आज माझा दुसरा दिवस होता साडी घालायचा, मला खूप भारी वाटत होतं खरं तर। पण म्हटलं चला आज काहीतरी सण आहे आणि आपण करूया, छान वाटतंय घरामध्ये। मग मी छान अशी सगळ्या गोष्टी करून घेतल्या होत्या। मग छान सुपारी ते हळकुंड वगैरे छान असं मी मांडून घेतलं, कलश सुद्धा साईडला मांडून घेतला, स्वस्तिक काढलं होतं मी तांदळाने पाटावर, दिवा साईडला पहिले लावून घेतला, कारण असं म्हणतात की कुठलीही सेवा किंवा कुठलीही देवाचं काही काम करायचं असेल ना तर ते पहिला दिवा लावायचा, कारण त्याने म्हणजे आपण केलेली सेवा ही अग्नीला साक्ष असते असं म्हणतात। सो पहिले मी दिवा लावला होता, त्यानंतर मी सगळं करत होते, कारण अग्नीला साक्ष असलं ना की सगळं छान वाटतं। सो मग मी छान असं आवरत होते, कलश वगैरे पण मांडून घेतला। त्यानंतर म्हटलं पटापट आवरून घेऊया, आपल्याला खूप उशीर पण नको व्हायला, कारण आम्ही खूप वेट करत होतो, पहिल्यांदा असं काहीतरी छान होणार होतं आमच्या घरी। सो पटकन आवरून घेतलं। मग मी छोट्या गणपती बाप्पांची छान अशी अभिषेक सुद्धा त्यांच्यावर करून घेतला। त्यानंतर मी त्यांची सुद्धा मूर्ती स्थापन केली, त्यांना सुद्धा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला, हरळी फ्लॉवर्स फ्रूट्स असं छान छान सगळं तिथे अर्पण करून घेतलं। त्यानंतर म्हटलं चला आता गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा आपण तिथे स्थापन करून घेऊया। सो मी ते सुद्धा केलं।
खूप छान वाटत होतं. स्वतःला सुद्धा थोडंसं हळदी कुंकू लावून घेतलं, कधी लावत नाही, मग ते सुद्धा छान केलं. आणि मी नैवेद्यासाठी वरण भात शिरा मटकीची भाजी असं केलं होतं. ते सुद्धा मी थोड्या वेळाने गणपती बाप्पांना दाखवणार होते. आम्ही सगळ्यांना म्हणजे शेजारी वगैरे जेवढे होते ना तेवढ्या सगळ्यांना आरतीला सुद्धा बोलवलं होतं. खूप भारी वाटत होतं. रूम अशी प्रसन्न झाली होती. हे आणि मी दोघंही खूप खुश होतो आणि खूप भारी वाटतं. असं काहीतरी असेल ना आपल्या घरी तर आपण खूप आनंदी असतो. तर म्हटलं चला वेळ न वाया घालवता आपण बाप्पांची स्थापना करून घेऊया. तर छान अशी आम्ही मूर्ती सिलेक्ट केली होती. बघता क्षणी आम्हाला पसंत पडली होती, कारण खरंच खूप छान होती. असं काही नाही की ही मूर्ती अशी आहे ती मूर्ती तशी आहे, पण कशातही बाप्पा असतोच. सो आम्हाला ही मूर्ती आवडली आणि आम्ही सिलेक्ट केली. खरंच बाप्पा खूप छान दिसत होते आणि खूप भारी वाटत होतं. मी त्यांना पहिले ओवाळून घेतलं, त्यांचं स्वागत केलं खूप छान, त्यांच्यावर फुलं तांदूळ छान असं टाकून घेतलं. मला खूप आवडले होते बाप्पा, मी खूप खुश होते आणि खूप भारी वाटत होतं रूममध्ये. आता 11 दिवस खूप छान वाटणार आहे घरामध्ये, खूप प्रसन्न वाटणार आहे. तुम्हाला माझे व्लॉग आवडतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा वाटला व्लॉग ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आम्ही त्यानंतर पूजा आरती वगैरे केली आणि आम्ही खाली सुद्धा गेलो होतो कॉम्प्लेक्सच्या. तिथं पण छान गणपती बसला होता, तिथली सुद्धा आरती केली आणि कॉम्प्लेक्सचा गणपती असा छान होता. खूप भारी वाटत होतं. खाली पण छान